Welcome students. In last video session we have studied the point work. Now we go to the further point that is energy. या भागामध्ये आपण एनर्जी याविषयी माहिती घेणार आहोत. यासाठी आपल्याला काही उदाहरणे अभ्यासायची आहेत. Why does it happen? If a pot having a plant is kept in the dark, the plant languishes. याचा अर्थ बघा, एक रोपटं अंधारामध्ये आपण जर ठेवलं तर ते काही काळानं सुकून जातं. ऑन इन्क्रीजिंग द व्हॉल्यूम ऑफ अ म्युझिक सिस्टीम ऑर टी व्ही बियॉन्ड अ लिमिट द व्हेसल्स इन द हाऊस स्टार्ट व्हायब्रेटिंग. आपल्या घरामध्ये असणारं एखादं म्युझिक सिस्टीम किंवा टी व्ही याचा आवाज मर्यादेपेक्षा आपण जास्त वाढवला तर आपल्या घरातली भांडी ही हलायला लागतात. कलेक्टिंग द सनलाईट ऑन अ पेपर विथ द हेल्प ऑफ अ कॉन्व्हेक्स लेन्स बर्न्स द पेपर. हा खेळ आपण लहानपणी केलेला असतो की एक भिंग घ्यायचं आणि ते भिंग उन्हात एका कागदावर धरायचं तर तो कागद काही वेळानं जळून जातो. या ठिकाणी आपण बघितलेलं आहे की पहिल्या उदाहरणामध्ये आपण डार्क किंवा लाईट याचा अर्थ लाईट एनर्जी आपण वापरलेली आहे किंवा तिचा परिणाम पाहिलेला आहे. दुसऱ्या याच्यामध्ये आपण आवाज म्हणजे ध्वनी किंवा साऊंड एनर्जीचा परिणाम पाहिलेला आहे. तिसरं पुन्हा आपण लाईट एनर्जी ही भिंगाद्वारे कागदावर एकत्रित केली म्हणजे लाईट एनर्जीचाच परिणाम आपण तिसऱ्या उदाहरणामध्ये पाहिला आहे. थोडक्यात काय बघा की एनर्जी हिच्याद्वारे आपण काही वर्क डन करतो. याचं एक साधं सोपं उदाहरण मी तुम्हाला सांगते की जर तुम्ही खूप खेळून वगैरे आला असाल घरी आणि तुम्हाला एखादं काम सांगितलं तर तुम्ही म्हणता की आता माझी एनर्जी नाही. हे जे तुम्ही म्हणता तीच एनर्जीची व्याख्या आहे. काय बघा, द कपॅसिटी ऑफ अ बॉडी टू परफॉर्म वर्क इज कॉल्ड इट्स एनर्जी. म्हणजे ज्याद्वारे आपण कार्य करतो किंवा एखादी बॉडी कार्य करते तिची जी कपॅसिटी आहे त्या कपॅसिटीला एनर्जी असं म्हणतात. आणि ही एनर्जी वर्कडनशी रिलेटेड आहे. देअरफॉर द युनिट्स ऑफ वर्क अँड एनर्जी आर द सेम. The unit in SI system is joule, while that in CGS system is erg. Means the SI unit of energy is joule, while CGS unit of energy is erg. There are different forms of energy. म्हणजे एनर्जी ही विविध रूपामध्ये उपलब्ध आहे. फॉर एक्झाम्पल मेकॅनिकल, हीट, लाईट, साऊंड, इलेक्ट्रोमॅग्नेटिक, केमिकल, न्यूक्लिअर अँड सोलर. हिअर we are going to study the two forms of energy that are potential energy and kinetic energy. First of all, we are going to study the first form that is the kinetic energy. या भागामध्ये आपण कायनेटिक एनर्जी याविषयी माहिती घेणार आहोत. यासाठी आपल्याला काही उदाहरणं पाहावी लागतील. अ फास्ट क्रिकेट बॉल स्ट्राइक्स द स्टंप. The striker hits a coin on the carom board. One marble strikes another in a game of marbles. ही तीनही उदाहरणं जी आहेत यामध्ये पहिल्या उदाहरणात क्रिकेट बॉल हा स्टंपला स्ट्राईक करतो. म्हणजे क्रिकेट बॉल हा गतिमान आहे किंवा मूविंग आहे आणि तो स्टंपला जेव्हा स्ट्राईक करतो तेव्हा जे घटना घडते ते आपल्याला सर्वांना माहीत आहे. तसंच दुसरी जी गोष्ट आहे स्ट्रायकर इन कॅरम बोर्ड व्हेन इट हिट्स अ कॉइन द कॉइन्स गेट्स डिस्प्लेस्ड. तसंच तिसरं उदाहरण वन मार्बल स्ट्राइक्स अनदर दॅट मार्बल गेट्स अगेन डिस्प्लेस्ड. या सर्व एक्झाम्पलमध्ये आपण असं म्हणू शकतो की एखादं मूव्हिंग ऑब्जेक्ट स्टेशनरी ऑब्जेक्टला जाऊन जेव्हा स्ट्राईक होतं तेव्हा ते स्टेशनरी ऑब्जेक्ट याची हालचाल किंवा त्याला गतिमानता प्राप्त होते. इन ऑल दिस अबव एक्झाम्पल्स वी अंडरस्टूड दॅट व्हेन अ मूव्हिंग ऑब्जेक्ट स्ट्राइक्स अ स्टेशनरी ऑब्जेक्ट द स्टेशनरी ऑब्जेक्ट मूव्स. सोप्या भाषेमध्ये आपण यावरून कायनेटिक एनर्जीची व्याख्या करू शकतो
The energy which an object has because of its motion is called its kinetic energy. आता ह्याच्यामध्ये आपल्याला दिसते की या एनर्जीच्या द्वारे वर्क डन झालेलं आहे आणि त्यामुळं स्टेशनरी ऑब्जेक्ट जे आहे ते डिस्प्लेस झालेलं आहे. Thus, kinetic energy is equal to work done on the object. Therefore, we write in the equation form that kinetic energy is equal to F into S.